हॅलो फ्रेंड्स, चला तर बनवूया डोसा बॅटरची रेसिपी। तर 2 कप मी राशनचे तांदूळ घेतले आहेत। त्यानंतर मी अर्धा कप उडद डाळ घेतली आहे। त्यानंतर आपण यामध्ये ॲड करणार आहोत 1 चमचा चण्याची डाळ। याने खूप छान असा कलर येतो डोस्याला, तर तुम्ही नक्की ट्राय करा। त्यानंतर आपण यामध्ये 1 चमचा पोहा ॲड केला आहे आणि फर्मेंटेशनसाठी अर्धा चमचा मेथी दाणे मी यामध्ये ॲड केले आहेत। आणि मस्तपैकी दोन्ही मी स्वच्छ धुवून आपण 6 ते 7 तास याला भिजत ठेवणार आहोत। आणि त्यानंतर आपण याचं बारीक मिश्रण वाटून त्याला रात्रभर फर्मेंट करत ठेवणार आहोत। हे पूर्ण वाटून झाल्यानंतर आणि रात्रभर फर्मेंट केल्यानंतर मी यामध्ये मीठ घालून आता आपण हे डोसा बॅटर तयार झालं आहे। तर आपण ह्याचे आता डोसे बनवून घेऊया। तर बघू शकता तुम्ही मस्त असा डोसा स्प्रेड पण होतो, तव्याला चिटकतही नाही आणि एकदम इझी असा आहे आणि लगेच निघतो, तव्याला बिलकुलही चिटकला नाही। आणि कलर पण तुम्ही बघू शकता किती छान आला आहे, जसं बाहेर आपल्याला मिळतो त्याच प्रकारे। या डोसा बॅटरमध्ये ना तुम्ही दोन्ही प्रकारचे डोसे बनवू शकता, सॉफ्ट आणि कडक असे दोन्ही। तर कडक बनवायचा असेल तर फक्त तुम्हाला जास्त वेळ हे डोसा शेकून घ्यायचा आहे, त्याने तो क्रिस्पी होईल मस्त। आणि तुम्हाला जर सॉफ्ट हवा असेल तर लगेच पलटी मारा, म्हणजे जास्त शेकू नका। तर तो सॉफ्टसुद्धा तुम्ही सेम बॅटरमध्ये तुम्ही दोन्ही प्रकारचे डोसे बनवू शकता। आणि बघू शकता किती मस्त असा कलर ह्याला आलेला आहे, जसं बाहेर आपल्याला मिळतो तशाच प्रकारे। आणि याने टेस्ट पण खूप छान येते। तुम्ही हे बॅटर एकदा नक्की ट्राय करून बघा। बघू शकता मस्त असा क्रिस्पी डोसा रेडी झाला आहे। तर मी 2 प्रकारचे बनवलेले आहेत डोसे, एक कसा सॉफ्ट बघू शकता किती छान सॉफ्ट, आणि दुसरा हा क्रिस्पी एकदम मस्त असा डोसा। तर रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।